आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध संघावर प्रशासक नियुक्तीबरोबरच आमदार शिवाजी पाटील यांनी केलेले मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोप, त्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आणि आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेले सडेतोड उत्तर, या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या गोकुळचं राजकारण बरंच गाजत आहे. आपण गोकुळची निवडणूक लागल्यानंतर त्याच दिवशी गुलाल लावूनच सविस्तर प्रतिक्रिया देणार असं स्पष्टपणे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलेलं आहे. मंत्री मुश्रीफ काय आहेत हे सगळ्या राज्याला माहीत आहे, असंही त्यांनी टोला आमदार शिवाजी पाटील यांना मारलेला आहे. नेमकं मंत्री हसन मुश्रीफ काय म्हणाले पहा. माहिती आहे की 2 जुलै 2023ला अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीला पाठिंबा आणि आमच्या तिथे अजितदादांनी फार मोठ्या विचारपूर्वक निर्णय घेतला. मला वाटते रवींद्र पवारांनी जी आता वक्तव्य केले त्याला कोणताही आधार नाही आणि आम्ही महायुतीचे घटक आहोत, महायुतीचे घटक म्हणून राहत आहोत. आणि आज युतीच्या मार्फत आमच्या सुरेंद्र पवार मेहता उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचं उपमुख्यमंत्री पद, 41-42 आमदार खासदार आणि एवढा सगळ्या राज्यभर कार्यकर्त्यांचा संपूर्ण विस्तार, अशा वेळेला अशी चुकीची वक्तव्य करणं ही मला वाटते अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही महायुतीचा घटक आहोत आणि आम्ही घटक राहणार आहोत. ज्या दिवशी ही सगळी पोटनिवडणूक होती त्या दिवशी 2029चा बारामतीचा उमेदवार कोण यावरून बऱ्याच चर्चा झाल्याचं बघायला मिळालं. सुप्रियाताईंनी यावर एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे की 2029ला लोकसभेला पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणे खबरदारी घेते. मी स्वतः त्या जर तसं काय होत असेल तर मी तिथून बारामतीमधून निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. मी खासदार सुप्रियाताईंचा मनपूर्वक आभारी आहे की अशी तिने भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं की पवार विरुद्ध पवार अशी आता लढाई कधीही होणार नाही, याचं मी स्वागत करतो. अमोल विटकरींचं काय, कारण विधान परिषदेवर शांततेने संधी दिल्यानंतर ते काहीशी नाराज असल्याचं बघायला. ठीक आहे, बघा विधान परिषदेला हे काय प्रत्येक वेळेला 2 वेळा टर्म मिळेल. त्याला 6 वर्षाची एक वेळ टर्म अजितदादा पवारांनी दिली होती. अनेक इच्छुक कार्यकर्ते असतात, अनेकांचा शब्द दिले असतात आणि अजितदादांनी बाबा सिद्दीकी जेव्हा हयात होते त्याचा शब्द दिला होता. वाटतं या निमित्ताने आमच्या पक्षाने पूर्ण केलं आहे. मध्ये 4 वर्षाच्या काय म्हणतो सातत्यानं अशा पद्धतीने घटना काय मानसिकता आणि काय ही घटना तर अतिशय सुदैव आहे. 65 वर्षाच्या एका नराधापांना करावं, मला वाटते अशा व्यक्तींना फाशी देण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं याच्यावर कडक कायदे केले पाहिजेत आणि अशी ही हिंमत होती कशी, की लोक अशी हिंमत कशी करतात याबद्दल खरोखरच आपल्याला कायद्यामध्ये फार मोठ्या सुधारणा कराव्या लागतील आणि यांना हिंमतच होणार नाही अशा पद्धतीने धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. कोल्हापुरात कालपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाला आहे. प्रचंड विस्कळीत हा पाणी पुरवठा होताना पाहायला मिळतोय. एकीकडे आपल्या जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असताना, धरणामध्ये देखील मुबलक पाणीसाठा असताना, सर्व धरणात असताना देखील अशी परिस्थिती कोल्हापूरवर ओढावी, कसं पाहताय? अलीकडे मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनेक प्रश्नावर मी अद्याप काय बैठका घेतलेल्या नाही. पूर्वी पालकमंत्री होतो तेव्हा मी बैठका घेतली होती. महायुतीतला एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्की आहे. मला वाटतं आता जे नवीन आयुक्त आलेले आहेत राजेंद्र भरूड, हे अतिशय कर्तव्य तत्पर आहेत. मला वाटते त्यांना थोडा आपण अवधी देऊया. काही दिवसात निश्चितपणानं या महानगरपालिकेच्या सेवा सगळ्या सुरळीत होतील याची ती काळजी घेतली. सर, गेल्या काही दिवसापासून गोकुळच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये राजकारण मोठ्या प्रमाणावर असल्याचं बघायला मिळते. आपल्यावर देखील गंभीर आरोप भाजपच्या सहयोगी आमदाराकडून होताना बघायला मिळतात. काय सांगाल पद्धतीने आरोप होतात? माझ्या राजकीय आणि सामाजिक 40-50 वर्षाचा माझा अनुभव आहे.
यामध्ये अनेक सहकारामध्ये राजकीय आता मी 6 वेळा निवडून आलेलो आहे, 30 वर्ष राज्याचं झालेलं आहे. त्यामुळे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याच्या नव्हे तमाम राज्यातल्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की असं काय व्यक्ती आहे. त्यामुळे असे कोण काय बोलते त्याच्यावर आपण लक्ष द्यायला नको. गोकुळबद्दल मी तुम्हाला एकच शेवटचं सांगतो, गोकुळचा ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाब लावून हसन मुश्रीफ सविस्तर प्रतिक्रिया देईल. पण हसन मुश्रीफ महायुती गोकुळच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपसोबत नको अशा पद्धतीची त्यांची मुख्यमंत्र्यांकडे आपण ठीक आहे, चांगलं आहे. मुख्यमंत्री जो निर्णय देतील तो मान्य आहे आणि मी त्याचा आभारी आहे की मला त्यांनी रिकामं केलं. नाही, पण दुसरं एक बाब म्हणजे सतीश पाटील काल म्हणाले की महायुती किंवा भाजप जर हसन मुश्रीफांना घ्यायला तयार नसतील तर मुश्रीफ साहेब एवढा आग्रह का करतायत, महायुतीचे शिल्पकारच आपण असल्यासारखं ते वागतायत किंवा तशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य असं होतं की गेल्या 6 महिन्यात 12,000 वेळा ते म्हणाले की गोकुळची निवडणूक महायुती म्हणून 12,000 13,000 वेळा बनावलं असेल. मी महायुतीचा घटक आहे, महायुतीचा मी मंत्री आहे, त्यामुळे महायुतीसाठी आपण पॅनलमध्ये करणार असं मी म्हणालो होतो. आता मंत्रिमंडळाचं काय मत आहे मला माहिती नाही, परंतु गोकुळच्या आता मी कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही. निवडणुकीच्या ज्यावेळी गोकुळचा निकाल लागेल तेव्हा गुलाल लावून तुम्हाला सविस्तर मुलाखत देईल.